आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे ते कुठे आहे आता इगतपुरी तालुक्यात जो ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जो आहे तो व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणात जो आहे तो फटका पडलेला आहे. तसं जर पाहिलं तर हे इगतपुरीच्या महामार्गावर जे आहे ते 3 स्टार हॉटेल आणि 3 स्टार हॉटेलमध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे. आता हॉटेल व्यावसायिकांनी जे आहे ते लाकूड आणि कोळशाचा वापर सुरू केलेला आहे आणि या कोळशा आणि लाकडापासून ज्या भट्ट्या तयार करण्यात आलेल्या आहेत त्या भट्ट्यांमध्ये हे सर्व हॉटेलचे पदार्थ तयार केले जात आहेत. मोठ्या प्रमाणात जे आहे ते ग्राहकांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून त्यांचा सगळा वापर येथे करण्यात येत आहे. आपल्याबरोबर जे आहेत येथील जे हॉटेलचे मॅनेजर आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. दादा नेमका काय प्रॉब्लेम काय सांगा. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. हा जो प्रॉब्लेम आपला आहे वॉरचे कंडिशन्स नंतर जेव्हा LPGला हे जेव्हा मेजर स्ट्राईक पडलं आहे LPGचं इथे जे आता जी एवढी पण कुकिंग आपली होते ती इंडक्शन कोल आणि फ्रायरवरच आम्ही करतो आहे. जे माझे मेजर आयटम्स वगैरे आहे मेजर माझे USP सेलिंग पॉईंट्स आहेत, युनिक सेलिंग पॉईंट आणि युनिक सेलिंग पॉईंट्स जेवढे पण आपले मेन आयटम्स वगैरे आहे ते आपण आता सगळ्या गेस्टला देऊ शकत नाही. मॉर्निंगच्या ब्रेकफास्टसाठी पण साऊथ इंडियन आणि 1-2 आयटम्स आम्ही एकदम कट डाऊन केले आहेत. लंच आणि डिनरसाठी पण चपाती व दुसरे फ्राईडवाले आयटम्स जेवढे पण आहेत ते आपण एकदम कम करी आणि कट करून टाकले आहेत. मेन्यूमध्ये जिथे आपले 200 ते 250 आयटम्स होते आज माझ्याकडे मी फक्त 50 ते 60 आयटम्सच सर्व करतो आहे. तर हा त्रास 100% आपल्याला झाला आहे. आणि स्टाफसाठी पण जेव्हा आम्ही पूर्वी स्टाफला चपाती वगैरे आम्ही द्यायचो पण आता चपाती वगैरे पूर्ण आम्ही बंद केली आहे. पुऱ्या द्यावी लागते मला, तंदुरी रोटी द्यावी लागते. ह्यामध्ये 100% मला कॉस्टिंग पण खूप वरती गेला आहे. जे आता लग्न सणाचा सीझन आहे त्यामुळे कस्टमर कशा पद्धतीने आपण हँडल करतात. लग्नाचा सीझन आहे बट ऑब्वियस मला फक्त लग्न नाही कॉर्पोरेट बुकिंग्स वगैरे आहेत, स्कूलचे बुकिंग्स, स्कूल स्टुडंटचे बुकिंग्स वगैरे आहेत. ते सर्वांचे काय स्पेशल रिक्वायरमेंट्स असतात. लग्नांचे पण रिक्वायरमेंट ते लोक कॉम्प्रोमाइज करणार नाही त्यांच्या मेन्यूमध्ये. मला काही पण करून मला द्यावंच लागेल. तो आय एम जस्ट गोईंग आउट ऑफ द माय वे आणि मी करतो आहे त्यांच्यासाठी पण. स्कूलचे स्टुडंट्स पण माझ्याकडे मोठे मोठे ग्रुप्स येतात, कॉर्पोरेट इव्हेंट्स वगैरे ते होतात पण त्यामध्ये पण आम्ही जरा पण काही पण आम्ही कॉम्प्रोमाइज केलं नाही आहे. पण बट ऑब्वियस हा एक कारण आहे आम्हाला खूप त्रास होतो आहे आणि हा त्रास कधीपर्यंत राहणार ते पण आपल्याला काही सांगू शकत नाही. आता सध्या जे आम्ही ऑपरेशन करतो आहे ते सिगडी, कोयला, इंडक्शन आणि फ्रायर्स हे 3 आयटम आहे. ते 3 सोर्सेस आहे. 3 सोर्सेसमध्येच आम्ही आता सध्या ऑपरेट करतो आहे. त्याच्यावर सगळं जेवण म्हणून आपल्याला परवडत खाद्यपदार्थ नाही, मला परवडत नाही सध्या. आणि बट ऑब्वियस मला हे कंटिन्यू करावंच लागेल कारण की तुम्ही जेव्हा बघताय की माझ्याकडे 95 रूम्सची प्रॉपर्टी आहे, 2 बँक्वेट्स आहेत, लॉन्स आहेत, माझ्याकडे स्टाफिंग पण तेवढंच आहे. आणि बट ऑब्वियस मला त्यांची टेक केअर पण करायची आहे. तर हे मला खूपच त्रास होतो. तसं जर पाहिलं तर जे आहे यांना द्यायला सुद्धा सध्याच्या घडीला परवडत नाही आहे कारण की आपला जो बिझनेस आहे त्याला कुठेतरी स्टॉप बसू नये म्हणून हे सगळं करण्यात येत आहे. शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.